नमस्कार, मी प्रदीप जगताप या ठिकाणी एका नवीन प्रॉडक्टची माहिती घेऊन आलेलो आहे. हा आहे अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर. स्त्रियांच्या ज्या पाळीच्या समस्या असतील, हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा गर्भपिशवीला गाठी असतील, या पूर्णपणे या कॅप्सूलना जात आहेत. रिलायन्स कंपनीनं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं प्रॉडक्ट राबवलेलं आहे. सध्या आपण हॉस्पिटलचा विचार केला तर त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती गोरखधंदा चालू आहे. एखादी महिला असेल, तिला त्या ठिकाणी रक्तस्राव होत असेल किंवा त्या अंगावरून फांडरे जात असेल, याच्यासाठी सरळ सरळ डॉक्टर गर्भपिशवी काढण्याचा सल्ला देतात. परंतु आपल्या शरीरामध्ये असणारा एक अवयव कमी झाला म्हणजे त्याच्यापासून अनेक त्रास आपल्याला उद्भवत असतात आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर कॅप्सूल जी आहे ती वापरायची आहे. आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो प्रत्यक्ष डॉक्टरांचाच आहे की त्यांनी त्या गर्भपिशवी काढल्यानंतर काय काय त्रास महिलेला उद्भवू शकतो तो आपण प्रत्यक्ष पाहूया. स्त्रियांच्या देखील गर्भपिशव्या काढण्यात आल्या. काय तर आता फॅमिली कंप्लीट झाली, आता काय गरज पिशवीची. बायका गर्भपिशव्या काढून मोकळ्या होतात, पण नंतर मग अगं बाई कंबर फार दुखते, अगं बाई पाठ फार दुखते म्हणून दर महिन्याला हॉस्पिटलला जातात. मग ही गोळी घे, ते इंजेक्शन घे, पण फरक काय पडत नाही. फरक पडेलच कसा? कारण गर्भपिशवी इज इररिप्लेसेबल. म्हणजे ती गोष्ट आपण परत बसू शकत नाही. मग जी गोष्ट आपण परत बसू शकत नाही ती काढायची एवढी घाई कशाला? मासिक पाळीमध्ये थोडंसं जास्त अंगावरून गेलं किंवा थोडंसं अंगावरून कधी मध्ये पांढरं गेलं किंवा थोडंसं पोट दुखते पाळीमध्ये, आता फॅमिली कंप्लीट आहे, तर लगेच स्त्रिया गर्भपिशवी काढण्यावर जोर देतात. गर्भपिशवी म्हणजे स्त्रियांचं थोडक्यात एक स्त्रीत्व असतं. प्लस गर्भपिशवी शरीराच्या एक्झॅक्टली सेंटर पॉईंटला बसलेली असते. तर ज्यावेळेस तुम्ही गर्भपिशवी काढता त्यावेळेस थोडक्यात एका बिल्डिंगचा बेस तुम्ही काढल्यासारखं आहे किंवा एका शिपचा, जहाजाचा एक अँकरिंग पॉईंट असतो तो काढल्यासारखं आहे. तर मग पिशवी काढल्यानंतर काय काय त्रास होऊ शकतात? गर्भपिशवी पेल्विस एक्झॅक्टली सेंटरला असते व त्याला अटॅचमेंट भरपूर सारे असतात. प्रत्येक ठिकाणी अटॅच असते. म्हणजे समोर लघवीच्या पिशवीला, मागे टॉयलेटच्या जागेवरती, प्लस साईडला थोडीशी बोन्सला. ज्यावेळेस तुम्ही सगळं कट करून पिशवी काढतात त्यावेळेस तिथे मोकळीक निर्माण होते. मोकळीक निर्माण झाल्यामुळे सगळ्या गोष्टीची अॅनाटॉमी बिघडते, चेंजेस येतात. त्यामुळे मग लघवीला त्रास, संडासला त्रास असे असतात की सहनही होत नाही, सांगता येत नाही. थोडक्यात लघवी आल्यासारखं वाटतं पण लघवी त्याला होत नाही. पेशंट इरिटेट होऊन जातो. सेकंड प्रॉब्लेम म्हणजे सेक्शुअल लाईफ सुद्धा हॅम्पर होतो. कारण क्लायमॅक्स जो असतो लेडीजमध्ये तो त्यामुळे येत नाही. कारण तो एरिया सगळा व्हॅक्यूम झाला असतो, स्ट्रेंथ नसते राहिली. मायंगात काही सतत काही खाली आल्यासारखं वाटतं, कारण सॅगिंग झालं असतं, लूज पडलं असतं, झोळी झाली. तुम्ही गर्भपिशवी काढली त्या क्षणी तुम्हाला सर्जिकल मिनोपॉज येतो. रजोनीवरती ज्याला बोलतो ना, पाळी जाण्यानंतर जे काही त्रास चालू होतात ते तुम्ही स्वतःहून हातानं ओढून घेतात. पिशवी काढली आता त्रास चालू होतात. भले काही ना 2 महिने चालू होता, काहीला 3 महिने चालू होता, पण ते त्रास 100% चालू होतात. ते त्रास काय असतात तर व्हजायनल ड्रायनेस, क्रॉनिक डिप्रेशन, पेशंट डिप्रेशनमध्ये चिंतित राहतं, सतत चिडचिड होणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे. गर्भपिशवी काढल्यानंतर सगळ्यात मोठा जो तोटा होता तो म्हणजे महिलांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन जे असतं, म्हणजे स्त्री हार्मोन, ते बीजांड बनवतात. ज्यावेळेस आपण हिस्टेक्टॉमी करतो त्यावेळेस तिथून पुढे काही महिन्यामध्येच ओव्हरीज किंवा बीजांड जे असतात ते काम करायचं बंद करून टाकतात. ते त्यांनी कमी होऊन जातं. इस्ट्रोजन जे असतं स्त्रियांसाठी कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असतं, म्हणजे हृदयाला ते वाचवतं. ज्यावेळेस तुम्ही पिशवी काढता त्यानंतर हार्ट प्रॉब्लेम चालू होतात, हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात, प्लस हार्ट सुरू होतात बॉडीतले. तर मग कंबरदुखी, पाठदुखी ह्याचं प्रमाण फार जास्त वाढतं. म्हणूनच गर्भपिशवी काढण्यापूर्वी प्रॉपर क्वालिफाईड गायनेकॉलॉजिस्टचं ओपिनियन घेणं, वाटलं सेकंड ओपिनियन घेणं फार जास्त जरुरी आहे. आणि गर्भपिशवी काढण्यापूर्वी पिशवी काढण्याचे फायदे वर्सेस तोटे तुम्ही प्रॉपर कम्पेअर करूनच मगच ऑपरेशनचा निर्णय घ्यावा.